बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी उपस्थित आमचे विधान परिषदेतील सर्व आमचे सहकारी आमदार माननीय विक्रमजी काळे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, किरणजी सरनाईक, जयंतजी आसगावकर, किशोरजी दराडे, सुधाकर जाडबळे, अभिजित दादा, दत्तात्रयजी सावंत, श्रीकांतजी देशपांडे, या ठिकाणी मान्य मंगेश चिवटे आहेत, मंगेश चव्हाण येत आहेत, बस आमच्या मागेच होते, कुठे अडकले की समजत नाही। ते उपस्थित या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, काल मला जेव्हा संध्याकाळी इथे एसपी जे आहेत त्यांचाही निरोप आला, आमचे आपले आमदार भेटले, त्यांचाही निरोप आला की भाऊ आंदोलन सुरू आहे, आमचे शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले, पाऊसही पडतोय, त्या ठिकाणी आपण यावं, आम्ही इथेच आहोत। आणि मग मी विधानसभेतून बाहेर पडलो, इथले एसपी आहेत, पोलीस अधिकारी त्यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक, तुम्ही न आलेलं बरं। म्हटलं असं कसं काय चालेल, त्याच्यामुळे रात्रीची वेळ आहे, इथे काही दिसत नाही, सगळा अंधार आहे आणि शिक्षक आमचे आक्रमक आहेत। अहो मी म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलवतील, जिथे गोंधळतीलच मला बोलवतात म्हटलं सगळ्या मोर्चांना, सगळ्या संकटप्रसंगी मी समोर जात असतो। आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो, इथे आपल्यामध्ये मी आलो, आपल्याशी संपर्क केला, आपला राग साहजिक होता। मी सांगितलं की उद्या आपण या, 8-10 जण, 7 जण, 10 जण उद्या त्या ठिकाणी या, आपण सगळे शिक्षक आमदारांचे आहेत, आपण सगळं मुख्यमंत्री मोदयांशी बोलू, पण तुम्ही पुढे ऐकण्याच्या मनस्थितीलाच नव्हते, मला कळालंच नाही। आता मी चांगला मार्ग काढला, म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ, पण तुम्ही म्हणत नाही नाही इथेच सांगा। आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का एकट्या माणसाला इथे? नाहीच, आपण शिक्षक आहात, सुशिक्षित आहात, म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तर मी समजू शकेल, पण आता तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही, आम्ही येणार नाही, म्हटलं मला काय। आणि म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय सगळ्या ठिकाणी मला ते अतिशय पॉझिटिव्ह आहे। मला सांगा, इतके वर्ष तुम्ही काम करतायत, दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत? तुमचा निर्णय मी त्यातला, म्हणजे मी माझा साक्षीदार आहे, सहभाग माझा प्रमुख होता, त्यावेळेला मी मिटिंग घडवून आणण्यामध्ये यांच्या सगळ्यांसोबत होतो, मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला देवेंद्रजी होते। पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणेल मी याला, की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असेल सुद्धा हा घेतला गेला। पहिला टप्पा, दुसरा टप्पा ठरले, आमचे 4-5 टप्पे ठरले, पण हा निर्णय होणं आवश्यक होतं। आता कालपासून जे मोठ्या मोठ्या जे रडताय तिथे येऊन, त्यांचं सरकार होतं की नाही? त्यांनी कधी म्हटलं का आपल्याला मधल्या 2.5-3 वर्ष 3 वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही? तरी तुम्हाला विचारलं नाही तर प्रवेश तरी दिला का त्याच्या दालनामध्ये तुम्हाला? माझा रडून उपयोग काय इथे येऊन? म्हणजे ठेवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे। मला वाटतं मित्र असं चालणार नाही। देवेंद्रजींना, आमच्या सरकारला तुमची काळजी आहे, आम्हालाही माहिती, आपण सामान्य कुटुंबातले आहात, अनेक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात, आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची ही आहे, आणि त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला। 20% दिले, 40% दिले, 60% दिले, ठीक आहे, काही तांत्रिक अडचणीमुळे, त्याच्यापेक्षा म्हटल्यापेक्षा थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे, समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्यात येण्यामध्ये उशीर झालेला आहे। निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती, आपण येत होता, आम्ही घरामध्ये तुम्हाला सांगतो देतो म्हणून, पण यावेळेला आज सकाळी मी ज्यावेळेला काल रात्री मी आपल्याकडून गेल्यावर मी साहेबांकडे गेलो आणि त्यांनाही विनंती केली की साहेब काही करून हा मार्गाचा आपल्याला काढावा लागेल। साहेबांनी मान्यता दिली, तेही तयार झालेत, आणि आपला हा जो प्रश्न होता हा जवळपास आज मार्गी लागला। आज आम्ही सर्व बसलो, सकाळपासून कामकाज सुरू होतं, थोडा उशीरही लागला, मी 12 वाजता सांगितलं होतं, 1 वाजता सांगितलं, पण थोडा उशीर लागला, पण साहेबांनाच प्रश्नांची उत्तर विधानसभेत द्यायचे होते, विधान परिषद द्यायचे होते, आणि म्हणून आता आम्ही बसल्यावर आमचा निर्णय झाला। अधिकारी होते, स्वतः साहेब होते, मी त्या ठिकाणी, आमचे सगळे आमदार प्रतिनिधी आपले होते, आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते, आणि म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त आता वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही, आपल्याला काही करून आमच्या सगळ्या शिक्षकांना गोड बातमी सुद्धा आम्हाला द्यायची आहे। मग त्यावर सर्वकाश चर्चा झाली, अधिकाऱ्यांशी आधीच साहेबांनी बैठक घेतली फायनान्सच्या प्लॅनिंगच्या, आणि त्या संदर्भात काय मार्ग काढता येईल
या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि आज आपल्याला मी सांगतो, तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका. तुमचं काम आम्हीच करणार आहोत. आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही, कोणीच करू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी, सगळ्यांना बोलण्याची संधी दिली, सगळेजण बोललेत. आणि मग साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे. आज तारीख किती आहे आपली? 9 तारीख आहे. 17 तारखेला अधिवेशन संपत आहे, बरोबर आहे. 18 तारखेला आपलं अधिवेशन संपत आहे. 18 तारखेला म्हणजे काही तांत्रिक गोष्टी आहेत, कारण आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली. तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील. कारण काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे. हा टाकायचा, याच्यामध्ये काहीच मागे पुढे नाही आहे. फक्त आता या 2-3 दिवसामध्ये सगळ्या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील. यात कुठलाही बदल होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, आमच्यावर विश्वास ठेवा. कारण आम्हाला तुमची काळजी आहे, तुमची आम्हाला काळजी आहे. उगाच का खोटं बोलायचं आमचा प्रश्न नाही आहे. आम्हीच तुम्हाला दिलेलं आहे. सुरुवात आम्हीच केली, नाही आम्ही केला, सुरुवात आम्ही केलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये 3-3 हप्ते आम्हीच टाकले, टप्पे आम्ही टाकलेले आहेत. निश्चित काही थोड्या अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे, पण आता यापुढे ही तारीख पुढे सरकणार नाही, अजिबात सरकणार नाही. हे मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा शब्द त्या ठिकाणी आहे. त्यांनी सांगितलं की मी कुठूनही काढेल, काही करेल पैसे, पण तुमच्या खात्यामध्ये नुसतं एका महिन्यापुरता नाही, तर हा पगार आता शेवटपर्यंत, जन्मभर नाही. तुम्हाला रिटायर झाल्यावर नाही मिळणार हा पगार. ते म्हणतात जन्मभर, म्हणजे जन्मभर नाही, रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला हा पगार रेग्युलर मिळेल. मला नुसतं जुलै महिन्यामध्ये टाकायचं आणि नंतर परत तुम्ही 4 महिने वाट पहा, असं होणार नाही. 6 महिने वाट पहा, असं होणार नाही. तर आता तुमचा हा 80% असेल, काय असेल टक्क्याप्रमाणे मला माहित नाही, पण 87 हा जे असेल ते 20% वाढवून सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचा हा पगार तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल. एवढंच सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आता तुम्ही ते अतिशय हा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन सगळे आपले सहकारी आहेत त्यांना सुद्धा कळवा. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून मला कळवता येतोय. आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मी सांगेन की देवेंद्रजी आहेत या ठिकाणी, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आमचं सरकार या ठिकाणी आहेत आणि सगळे आपले शिक्षक आमदार आहेत. यांचं मंगेशदादा या ठिकाणी आहेत, ते नेहमी आपल्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालतायत. त्या सर्वांचं आपण मला वाटतं टाळ्या वाजून सगळ्यांनी एकदा अभिनंदन करावं आणि ही गोड बातमी घेऊन आपण सर्वांनी घरी जावं. आता 18 तारखेपर्यंत काय जोडजोड करता येते ते आम्ही या ठिकाणी बघतो. मी सुद्धा मंत्री आहे, सगळे आमचे सहकारी आमदार या ठिकाणी आहेत. पण अधिवेशनातून घरी जाताना आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकू आणि मगच जाऊ, एवढं आश्वासन मी पुन्हा आपल्याला देतो. 7 दिवस 1 आठवडा आपण सततवडी कळ सुटावी अशी विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार मानतो. उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी सर्वांसाठी हा सोन्याचा दिवस आहे. नुसते आझाद मैदानमध्ये असलेले शिक्षक नाही, जे घरी असलेले शिक्षक आहे, म्हणजे साधारणतः 60,000 लोकांचा पगार येत्या 8 दिवसात मुख्यमंत्र्यांनी टाकण्याचं कबूल केलं. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आमचे सहकारी नेते गिरीश भाऊ महाजन आणि सर्व आमदार बंधू भगिनी याच्यासाठी श्रम केले, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला खरोखरच आज आनंद झालेला आहे. एवढा मोठा आनंद उर्गित केला त्याबद्दल भाऊंचा मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. संचालकांनी जे 2 दिवस पगार कपातीचं पत्र काढलेलं आहे ते पत्र मागे घेण्यासाठी आदरणीय गिरीश भाऊ, माननीय शिक्षण मंत्री आणि त्यांचे शेजारी माननीय नामदार भुसे साहेबांना बोलतील आणि ते पत्र रद्द करतील आणि ते करावं अशी विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीने गिरीश भाऊंना करतो. सर नमस्कार. निश्चित या बाबतीमध्ये सुद्धा मी
माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो, पण आपली आता मोठी जबाबदारी आहे. आपण सर्वजण आपापल्या हेडक्वार्टरला जाऊन आपल्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रमाणात शिक्षण द्या. देशाची भावी पिढी आपल्याला घडवायची आहे, देशाचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा आवाहन करेल की आपण आपापल्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं आणि आमच्या देशाची पुढची भावी जी पिढी आहे ती सक्षम कशी होईल, चांगली कशी होईल, राष्ट्रभक्त तरुणांची फौज कशी आपल्याला उभी करता येईल, त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावे अशी विनंती मी आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.